आता बातमी आहे निवडणुकीसंदर्भातली। शरद पवारांनी आता जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवलाय। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविया नेत्यांची उद्या मुंबईमध्ये बैठक होतीये। सर्व जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये आता उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र त्यापूर्वी शरद पवारांनी सर्व जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत। तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। आमदार कैलास पाटील हेही शरद पवारांच्या भेटीला गेले होते। विजयानंतर ओमराजे आणि कैलास पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती समोर आली। अलीकडेच लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले, ज्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून पुन्हा एकदा खासदार होण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यासोबतच आमदार कैलास पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले होते। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि 85 वर्षाचा योद्धा, मला वाटतं ह्या वयात सुद्धा संघर्ष करायची तयारी आदरणीय पवार साहेबांनी दाखवली आणि ज्याचा परिपाक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे यश त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालंय, मला वाटतं या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचं ते श्रेय आहे। आणि आपण साहेबांनी सुद्धा स्वतः इतकं वय झालेलं असताना स्वतःची हेल्थ सुद्धा त्या ठिकाणी सांभाळून एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा सभा घेतली। एक साहेबांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने मी आज त्यांची भेट घेतली, त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन की वयाच्या 85 वर्षी सुद्धा माणूस संघर्ष करू शकतो, शक्तीनं लढू शकतो, मला वाटतं ही प्रेरणा घेण्यासाठी साहेबांची आज मी भेट घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।